राज्यातील महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मोठा विजय मिळवला होता। 288 जागांपैकी 235 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली। भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश असलेल्या महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर 2024 मध्ये पार पडला। तर आज महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। दरम्यान महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवरती हिंगोलीतील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय, पाहूया। लाडकी बहीण पण मी याच्या मताचा आहे की बा लाडकी बहीण म्हणजे तुम्ही लोकांना फुकट कसं खायला भेटतं, म्हणजे खायला म्हणल्यापेक्षा लोकांना काम करण्याचं जे रोजगार आहे त्यांना काम करण्याचं शिकवायला पाहिजे, त्याच्या मदतून मदत करायला पाहिजे। सरकारी सगळ्या फुकटच्या योजना बंद करायला पाहिजे सरकारने। जे निर्णय दोन चुकलेत असे सांगा बरं। निर्णय म्हणजे आता त्यांची लाडकी बहीण आहे ती काय वेळेला अनाकार आपल्या याच्यावर ओझा पडायला, आपल्या कराचा जो पैसा आहे, जनतेचा जो पैसा इन्कम टॅक्स मधून येतो तो योग्य कार्य लागायला पाहिजे। असं कोणत्याही फुकटच्या स्कीमत लागू नये, विकासासाठी लागायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या बाबतीत काय वाटतं? शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे, त्यांच्या त्या मालासाठी योग्य गोदाम उपलब्ध करून दिले पाहिजे। लाडकी बहिणीला जे पैसे सरकारकडून येत आहेत त्यांचा चांगला उदरनिर्वाह होत आहे, त्यामुळे लाडकी बहीण या सरकारमध्ये खुश आहे। अजून एक निर्णय आणि घरकुल, जे गरीब लोकांना घरं नव्हती त्या लोकांना घरकुलच्या माध्यमातून घरं भेटली, त्यामुळे महायुती सरकारमध्ये आम्ही सरकारवर खुश आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।